नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातूनच महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांचे शक्ती प्रदर्शन। आपण बघाल की दिघे साहेबांच्या चरणाशी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा विचारे साहेबांनी तिसऱ्यांदा हा फॉर्म भरण्यासाठी म्हणजे अर्ज भरण्याकरता ही रॅली निघालेली आहे। राजन विचारे साहेबांच्या या तिसऱ्या हॅट्रिक ऐतिहासिक क्षणाला साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघातून केवळ शिवसैनिकच नव्हे, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनता मोठ्या उत्साहात सहभागी झालेली आहे। हे आपल्या घरचं कार्य आहे। तुम्ही असे कसं म्हणता विजय रॅली? विजय झालेलोच आहोत आम्ही। दिघे साहेबांच्या स्मृतीस्थळाला अर्थात शक्तीस्थळाला अभिवादन करून या निष्ठावंत राजनजी विचारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करताना या ठिकाणी आलेले आपण पाहत आहे। किती विजय 100% विजय राजन विचारे साहेबांचा विजय झाल्यासारखं वाटतं आणि अजूनपर्यंत एकही उमेदवार मिळालेला नाही विरोधकांना। याचा अर्थ राजन विचारे निवडून आलेले आहेत। हा महाविकास आघाडीचा जल्लोष आहे आणि हा जल्लोष आम्ही साजरा करतोय आणि निवडून आल्यानंतर याच्यापेक्षा मोठ्या संख्येने जल्लोष साजरा करू। राजन विचारेंना पाठिंबा देण्यासाठी ना, राजन विचारेंच्या खांद्याला खांदा लावून त्याला विजयी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही राहुल गांधींचे सैनिक आहोत। आम्ही या ठिकाणी ते उद्धव ठाकरेंचे सैनिक आहेत। आम्ही सगळे एकत्र मिळून या ठिकाणी ठाणे लोकसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे व महाविकास आघाडीच्या वतीने पुन्हा एकदा विद्यमान खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाणे शहरात भव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले होते। ठाण्यातील आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाचे उमेदवार राजन विचारे यांनी दर्शन घेतले। यावेळी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शक्तीस्थळाच्या बाजूच्या मैदानात ठाणे, नेमबई, मीरा भाईंदरमधून महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते आले होते। यामध्ये महिला, युवक, युवतींचा मोठा सहभाग होता। ही भव्य रॅली शक्तीस्थळापासून सुरू झाली। या रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज मैदानात करण्यात आला। हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते उत्साहात विजयाची घोषणाबाजी देत होते। अद्यापर्यंत महायुतीचा उमेदवार देण्यात आलेला नाही, मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यास सुरू केले आहे। हे लोक समजून टाकूया। येणाऱ्या 20 तारखेची लढाई ही तुमची आमची नाहीये,
हे निष्ठावंतांची आहे. या विजय मेळावा म्हणूया आपण, कारण आज जी आपण निघताना भूतोला भविष्याची गर्दी होती उत्स्फूर्तपणे, ही तुम्ही आम्ही सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची होती. जवळजवळ जर कुणी अंदाज लावला असेल एक 20 ते 22-25 हजार आपले निष्ठावंत कार्यकर्ते होते. उन्हाची वेळ 1-1.5 वाजता आपल्याला फॉर्म भरायला आपण समजू शकतो. त्यामुळे मी जास्त भाषण वगैरे करणार नाही, कारण आम्ही 12-13 दिवस 14 भाषण मशाली आधीच पेटलेली आहे. त्यामुळे आता विजय फक्त मशालीचा. एक लक्षात ठेवा, ही लढाई गद्दारीच्या विरुद्ध खुद्दारीची आहे आणि खुद्दार आहेत आमचे सन्माननीय राजनजी विचारे साहेब. त्यामुळे प्रचंड बहुमतांनी येत्या 20 मे रोजी आपण मशाली समोरचं बटन दाबून आपण तो विजय करणार आहोतच. कारण आमचा विजय आता झालेला आहे. फक्त आमचं लीड वाढवण्याचा जो भाग आहे तो आजपासून सुरू होतो. आपल्या सगळ्यांना विनंती, प्रचंड बहुमताने फक्त उद्धव साहेबांची मशाल, इंडिया लंचची मशाल, राजन विचारेंची मशाल, मशाल मशाल. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेले 15 दिवसापासून या ठिकाणी सर्व पक्षाचे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करतात. सर्व नेते मंडळी, आमचे जितेंद्र आव्हाड साहेब असतील, त्याचबरोबर मुझफ्फर हुसेन साहेब असतील, आमचे सन्माननीय विक्रांत चव्हाण असतील आणि सर्व आमचे शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी, ही सर्व मंडळी दिवस रात्र गेले कित्येक दिवस या ठिकाणी प्रचार करतायत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज या रॅलीला, आज फॉर्म भरण्याच्या रॅलीला एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. या ठिकाणी महाविकास आघाडीचे जिथे जिथे आपले उमेदवार असतील त्या ठिकाणी त्यांना विजय करायचा आहे. आणि गेली 10 वर्ष आपण या ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर इथल्या मतदारसंघातून माझ्यासारखा एका सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी लोकसभेचा खासदार म्हणून या काम करण्याची संधी आपण दिली, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि परत एकदा गेल्या 10 वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जोरावरती या ठिकाणी लोकशाही वाचवण्यासाठी आपण मला परत एकदा तिसऱ्यांदा या लोकसभेचा खासदार म्हणून निवडून द्याल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. फॉर्म भरण्यासाठी आज जी गर्दी उपस्थित झाली होती आणि जे काही कडकडीत ऊन आहे त्याच्यामध्ये लोक चालत होती, मला वाटतं ही फॉर्म भरण्याची मिरवणूक नव्हती, तर विजयी मिरवणूक होती. हा, हेच भाषण आहे माझं. आपल्याला ठाण्यामध्ये राष्ट्राच्या प्रश्नाबद्दल नाही बोलायचं, कारण राष्ट्राच्या प्रश्नाबद्दल आता मोदी बोलतच नाही. ते 2 कोटी नोकऱ्यांबद्दल बोलतायत का? महागाई कमी करू असं बोलतायत का? महिलांवरचे अत्याचार कमी करू असं बोलतायत का? पेट्रोल डिझेलचे भाव कमी करू असं बोलतायत का? बोलायला विषयच नाही. 10 वर्ष फक्त फसवणूक. म्हणजे भारतातली जनता मूर्ख आहे आणि यांना मी कधीही मूर्ख बनवू शकतो हा त्यांचा अतिविश्वास होता. पहिल्या फेरीची निवडणूक संपली आणि ते नागपूरला थांबले. त्या रात्री त्यांना कोण भेटलं याच्याबद्दल मला जास्त चर्चा करायची नाही, पण त्यांचं दुसऱ्या दिवशीचं भाषण विकासाचे सगळे मुद्दे बाजूला ठेवले आणि हिंदू मुसलमानांवर बसवले. आणि किती दिवस या भारताला मूर्ख बनवणार? असं आहे का की हिंदूंना डिझेल 10 रुपयात मिळतं आणि मुसलमानांना 300 रुपयात मिळतं, असं काय आहे का? जे हिंदूंना मिळतं तेच मुसलमानांना मिळतं. दुसरं काय वेगळं करत नाही ना आपण. फक्त मुसलमानांचं नाव घ्यायचं आणि हिंदूंना घाबरवून तुम्ही आमच्यावर तर वाचाल. अरे हिंदू मजबूत आहे, स्वतःचा जीव वाचवायला. महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं करून टाकलं. महाराष्ट्राचं राजकारण इतकं खुशी, इतकं सुडाचं कधीच नव्हतं. रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नंबी. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.